नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरं चॅप्टर सुरू केलेलं होतं, वर्ग समीकरणे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. त्याच्यातला लास्ट प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 2.6 म्हणजे 2.6 आपण सुरू केलेला होता. त्याच्यातले 3 एक्झाम्पल आपण इथे घेतलेली होती. चौथं एक्झाम्पलसुद्धा मी सोडवलेलं आहे, पण मागच्या व्हिडिओमध्ये ते ॲड केलेलं नव्हतं. तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये चौथं एक्झाम्पल दाखवतो आहे, मी सोडवलेलं आहे. तुम्हाला इथे एक्सप्लेन करून दाखवतो आहे, तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तर चला सुरुवात करूया. चौथं एक्झाम्पल आहे, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years, देन सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांचा गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजची वये काढा, असं आपल्याला इथे म्हटलेलं आहे. तर बघा, आपण इथे सुरुवात करूया. आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, इथे विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. विवेक किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा. मग किशोरचं वय मानलं तर विवेक 5 वर्षांनी मोठा दाखवता येईल, म्हणून किशोरचं वय मानूया. इथे मांडलेलं आहे एज ऑफ किशोर किती, x years, म्हणजेच x वर्ष. किशोरचं वय x वर्ष. आता विवेक आहे तो काय आहे, किशोर बाय 5 years. विवेक इज ओल्डर किशोर बाय 5 years, म्हणजेच 5 वर्षाने मोठा. मग 5 वर्षाने मोठा, एज ऑफ विवेक 5 वर्षाने जास्त, म्हणून हे किशोरचं वय आहे त्याच्यापेक्षा 5 वर्षाने जास्त विवेकचं वय, म्हणून x+5. इथे सुद्धा x+5 विवेकचं वय. तर हे आपण इथे लिहून घेतलेलं आहे. आता अकॉर्डिंग टू कंडिशन, आपल्याला जी काही अट दिलेली आहे त्या दिलेल्या अटीनुसार, तर आपल्याला दिलेल्या अटीनुसार काय म्हटलेलं आहे बघा, आपल्याला म्हटलेलं आहे रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय, तर जो काय दिलेला असतो, जसं किशोरचं वय आहे ते छेदात येतं, असं त्याला आपण बेरीज व्यस्त वगैरे असं म्हणतो. तर अशा पद्धतीने हा x आहे तो छेदात येतो, किंवा इथे x+5 आहे तो छेदात येईल. अशा पद्धतीने ज्या संख्या असतात, xचा 1/x म्हणजे 1/x हा काय आहे, रेसिप्रोकल किंवा बेरीज व्यस्त. त्याच्यानंतर x+5 ह्याचा बेरीज व्यस्त म्हणजेच रेसिप्रोकल काय आहे, 1/x+5 1/x + 5 असं हे आहे. आणि हे जे रेसिप्रोकल आहेत, हे जे बेरीज व्यस्त आहेत त्यांची बेरीज किती येते 1/6 आपल्याला म्हटलेलं आहे, म्हणून ते आपण इथे लिहिलेलं आहे. हे बेरीज व्यस्त आहेत, त्याच्या पद्धतीने गुणाकार व्यस्तसुद्धा असतात, परंतु ते घ्यायचं नाही. आपल्याला इथे रेसिप्रोकल म्हटलेले आहे ते आपण इथे घेतलेले आहेत. तर हे रेसिप्रोकल आपण इथे घेतलेले आहेत. आता साधी गोष्ट आहे, ह्याचा छेद x आहे, ह्याचा छेद आहे x + 5. छेद वेगवेगळे आहेत, आपण छेद समान करतो, म्हणजे हा छेदाने अंशाला म्हणजेच न्यूमरेटर मल्टिप्लाय बाय डिनॉमिनेटर. तसंच इथे छेदाने अंशाला न्यूमरेटर मल्टिप्लाय बाय डिनॉमिनेटर. ह्या पद्धतीने अंश गुणिले छेद, अंश गुणिले छेद, आणि पुढे छेद गुणिले छेद, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. हे इथे मी घेतलेले आहे. हा ह्याला गुणल्यानंतर काय तेच राहणार आहे, म्हणजे हेच राहणार आहे. मग हे इथे मी लिहिलेलं आहे प्लस. आता ह्याने इथे गुणल्यानंतर, एकाला गुणल्यानंतर तेच राहणार आहे, म्हणजे इथे x राहतो, हे लिहिलेलं आहे. ह्याने ह्याला इथे गुणायचं आहे, मग इथे ह्याने गुणलेलं आहे आपण इथे x मल्टिप्लाय बाय x+5, x गुणिले x + 5. आता इथे गुणाकार, आता इथे बघा x आणि x 2 आहेत ना, म्हणून इथे 2x, त्याच्यानंतर बेरजेचं चिन्ह ॲडिशन 5, ह्या पद्धतीने 2x+5. आता यांचा गुणाकार x+x, x², x², त्याच्यानंतर ॲडिशन बेरजेचं चिन्ह, त्याच्यानंतर x × 5, x गुणिले 5, 5x, ह्या पद्धतीने. आता इथे छेदात आहे म्हणजे डिव्हिजन करतो, इक्वल साईनच्या इकडनं बरोबर चिन्हाच्या इकडनं गेल्यानंतर गुणाकार करेल, म्हणजे हा बरोबरच्या चिन्हाच्या इकडे गुणाकार करेल. एकाला गुणल्यानंतर आहे तेच राहील, एकाला गुणल्यानंतर तीच गोष्ट राहते, बदलत नाही. 6ने इकडे गुणल्यानंतर मग बदलेल, मग इथे 6ने गुणतो बघा इथे, आणि इथे एकाला गुणल्यानंतर तेच राहतं, हे ह्या पद्धतीने. आता इथे 6ने गुणल्यानंतर 6 दुने 12, 6 2 12, x + 6 5 30, 6 पंचे 30 इक्वलचं साईन हे आहे तसं.
त्या सगळ्या गोष्टी आहेत ते मी इकडनं घेतो, इकडनं घेतले तरीसुद्धा चालतील. तुम्हाला ज्या साईडला घ्यायचे त्या साईडला घ्यायचे, फक्त चिन्हावरती लक्ष द्यायचं आहे. आता 12 पॉझिटिव्ह आहे, हा x² प्लस 5x आहे तसंच लिहिलेलं आहे. आता हा 12 आहे तो इकडनं गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. बघा पॉझिटिव्ह आहे इकडं निगेटिव्ह झाला, 30सुद्धा पॉझिटिव्ह आहे इकडे निगेटिव्ह झाला. आता बघूया x² आहे तसाच राहील. आता हा x आहे, हा x आहे, एक्सवाल्या 2 गोष्टी आहेत, 2 टर्म्स आहेत किंवा 2 पदं आहेत. तर ही जे काही 2 टर्म्स आहेत एक्सवाली त्यांची वजाबाकी होऊ शकते. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असला तर नेहमी काय होते, वजाबाकी सबट्रॅक्शनच होतं. म्हणून इथे सबट्रॅक्शन वजाबाकी 12तून 5 गेले किती राहतात, 7. 12 - 5 = 7. मोठा नंबर आहे तो काय आहे, निगेटिव्ह, म्हणून आहे निगेटिव्ह. आता हा -30 आहे तसाच. आत्ता पुढे आपल्याला इथे करायचं आहे की बेरीज किंवा वजाबाकी, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, ज्याला आपण सम असं म्हणतो, ते 7 आलं पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन गुणाकार 30 आला पाहिजे. तर अर्थातच इथे मी लिहिलेलं आहे 10 × 3 = 30. बघा एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे वजाबाकीच होईल. मोठी संख्या निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह. 10 - 3 7 - 7 राहतो. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्हच राहतं, म्हणून 10 × 3 = 30. निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे हे जे आपण घेतलेले आहे ते बरोबर आहे. ह्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. तर इथपर्यंत आपण घेतलेलं आहे. आता पुढे मी तुम्हाला सोडवून दाखवतो कसं करायचं ते. बघा हा जो आहे ह्याच्यातून एक मी काय घेणार आहे कॉमन, मग इथे x कॉमन येईल. हा x - 10, ह्या 2 मधला एक इथे घेतलेला आहे, हा x इथे घेतलेला, मग इथे 10च राहील, इथे x राहील, इथे मायनस राहील, इथे +3. आता इथे x - 10, बघा 3 × 10 = 30. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह, हा x इथे, हा 3 इथे. ह्या पद्धतीने हा आणि हा दोन्ही जे काय ब्रॅकेट आहे ते सेम आहेत. मग आपण इथे घेणार x, त्याच्यानंतर +3. हे 2 ब्रॅकेट सेम आहेत, त्याच्यातला एक ब्रॅकेट घेणार ह्या पद्धतीने. आता आपण जसं नेहमी करतो तसं काय करतो, हा बरोबर 0 आहे म्हणून x + 3 = 0, x - 10 = 0 असं आपण घेतो. त्या पद्धतीने घेऊया. बघा तर मी इथे घेतलेलं आहे x + 3 = 0, x - 10 = 0. जसं सोडवतो तसंच. हा पॉझिटिव्ह आहे, इक्वल बरोबरच्या चिन्हाच्या इकडनं गेल्यानंतर निगेटिव्ह आहे, म्हणजेच x = -3. तसंच हा निगेटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, पॉझिटिव्ह. मग इथे एक्सच्या 2 व्हॅल्यू आलेल्या आहेत, एक्सच्या 2 किमती आलेल्या आहेत. मग वय जे आहेत ती वय कशी असतात, पॉझिटिव्ह असतात की निगेटिव्ह असतात, अर्थातच काय असतात, ती पॉझिटिव्ह असतात, म्हणून निगेटिव्ह येणार नाही, पॉझिटिव्ह असेल. मग हे वय आहे हे नाही. मग एक्स आपण कुणाचं वय मांडलेलं आहे, एज ऑफ किशोर. मग मी इथे लिहितो तर बघा मी इथे लिहिलेलं आहे एज ऑफ किशोर एक्सची व्हॅल्यू काय आहे 10, म्हणजे 10 वर्ष 10 इयर्स. एज ऑफ विवेक काय आहे x + 5, एक्सची व्हॅल्यू आहे 10 + 5 होतील 15 म्हणजे 15. विवेकचे वय काय आहे 15 इयर्स म्हणजेच 15 वर्ष. तर ह्या पद्धतीने आपण दोघांची वय काढून घेतलेली आहेत. तर ह्या पद्धतीने हे 4थं एक्झाम्पल आपण सोडवलेले आहेत. ह्याच्यानंतर आपण सोडवणार आहोत एक्झाम्पल नंबर 5. 5वा क्वेश्चन घेऊया. शी हॅज स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन इन द फर्स्ट. 5 times the score of second test is the same the square of score in the first test. Find his score in the first test. सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे. तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती. तर बघूया. आता इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट, म्हणजे पहिल्या चाचणीपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण जास्त.
मग पहिल्या चाचणीचे गुण म्हणजे स्कोर ऑफ फर्स्ट टेस्ट जर आपण मांडला तर आपल्याला सेकंड टेस्टमध्ये 10 गुण जास्त देता येतील. मग बघूया, आपण मानूया बघा. तर मी इथे लिहिलेले स्कोर इन फर्स्ट टेस्ट एक्स मार्क्स. पहिल्या चाचणीतील गुण आहेत एक्स गुण. आता दुसऱ्या चाचणीमध्ये आपल्याला काय म्हटलेले आहे, 10 मार्क्स मोर, 10 गुण जास्त. मग इथे 10 गुण जास्त, पहिल्या चाचणीपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण जास्त. मग इथे 10 गुण जास्त म्हणजे +10 केलेलं आहे. दुसऱ्या चाचणीतील गुण एक्स प्लस 10. स्कोर इन सेकंड टेस्ट एक्स प्लस 10. ह्या पद्धतीने इथे मी लिहिलेलं आहे. तर हे फर्स्ट टेस्ट आणि सेकंड टेस्ट, पहिली चाचणी आणि दुसरी चाचणी ह्यांची जे स्कोर आहेत, गुण आहेत, ते इथे आपण लिहून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया. मग आपल्याला अकॉर्डिंग टू कंडिशन दिलेल्या अटीनुसार आपण घेणार आहोत. अकॉर्डिंग टू कंडिशन दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, 5 टाइम्स द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट इज सेम ॲज स्क्वेअर ऑफ स्कोर ऑफ फर्स्ट टेस्ट. म्हणजेच दुसऱ्या चाचणीची 5 पट, दुसऱ्या चाचणीची 5 पट, दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. म्हणजे आता पहिल्या चाचणी कोणती आहे, ही एक्स गुण, याचा वर्ग म्हणजे स्क्वेअर. कशाला बरोबर आहे, तर दुसरे चाचणी जी आहे त्याचे जे गुण आहेत एक्स प्लस 10, ह्याची किती पट, 5 पट. 5 टाइम्स ऑफ सेकंड टेस्ट, 5 पट, ह्या पद्धतीने. तर हे आपण लिहून घेतलेले आहे. आता आपल्याला इथे सोडवायला लागेल. तर आपण सोडवायला सुरुवात करू. बघा, तर इथे सोडवतो मी. इथे एक्स स्क्वेअर एक्स प्लस 10 ह्या पद्धतीने. हां बघा, आता इथे ते 5ने बघा एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 5 इन ब्रॅकेट एक्स प्लस 10. म्हणजे हे सेकंड टेस्टची जी काही आहे स्कोअर त्याचा 5 टाइम्स आपण केलेला आहे. आता इथे मल्टिप्लिकेशन आपण इथे करणार आहोत. एक्स इज इक्वल टू 5 इंटू एक्स, 5 गुणिले एक्स 5x प्लस 5 10 जा 50, 5 10 50. ह्या पद्धतीने केलेले आहे. आता हे सगळे आपण इकडनं घेऊया. बघा, इथे एक्स हा इकडनं आल्यानंतर पॉझिटिव्ह आहे, तो निगेटिव्ह होईल. हा पण इकडे निगेटिव्ह होईल. आता हे दोन्ही आपण इक्वल साईनच्या इकडनं घेतलं, मग इक्वल साईनच्या ह्या साईडला काहीच राहणार नाही, बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या साईडला काहीच राहत नाही, म्हणून तो राहतो 0. आता पुढे मी घेतोय. आता आपल्याला काय करावं लागेल, जे सम आहे म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी जी आहे ती -5 आली पाहिजे आणि गुणाकार मल्टिप्लिकेशन आहे तो -50 आले पाहिजे. मग काय आहे, 5 10 50. पण 10 इथे निगेटिव्ह यायला पाहिजे, त्याच्यामुळे मोठी संख्या म्हणजे 10 निगेटिव्हच यायला पाहिजे. बघा, इथे एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. हा एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, वजाबाकी होईल. 10तून 5 गेले, राहिले 5. मोठी संख्या निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह. 10 5 50, निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ह्या पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे आपण हे बरोबर घेतलेलं आहे. आता ह्याच्यामधून एक कॉमन आणि ह्याच्यामधून एक कॉमन. मग इथे एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 10. हा बघा, इथे एक्स इथे घेतलेला आहे, ह्या एक्समधला सुद्धा एक्स इथे घेतलेला आहे म्हणून एक्स मायनस 10. आता इथे प्लस 5 ते एक्स, त्याच्यानंतर इथे मायनस, तर 5 10 50 ह्या पद्धतीने. 5 10 50 निगेटिव्ह, हा एक्स 5x ह्या पद्धतीने. आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे, त्याच्यापैकी एक, आणि एक्स प्लस 5 त्याच्यापैकी एक. आणि मग आपण नेहमीप्रमाणे करतो तसं काय, एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0, एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. हा 5 आहे, पॉझिटिव्ह आहे, इकडे जाऊन निगेटिव्ह होईल म्हणून एक्स इज इक्वल टू -5. तसंच इथे हा निगेटिव्ह आहे, इकडे पॉझिटिव्ह 10. आता बघा, स्कोअर आपल्याला सांगितलेला
होता. तर मग काय आहे आपला स्कोर? पहिल्या टेस्टचा स्कोर काय आहे लिहितो मी इथे. बघा तर इथे मी लिहिले स्कोर इन फर्स्ट टेस्ट काय होता एक्स. एक्सची व्हॅल्यू काय काढली 10, कारण निगेटिव्ह हा स्कोर नसतो, निगेटिव्ह मार्क नसतात म्हणून 10. पहिल्या चाचणीतील गुण एक्स इज इक्वल टू 10. आता स्कोर इन सेकंड टेस्ट, सेकंड टेस्टमध्ये किती 10 गुण जास्त म्हणून एक्स प्लस 10, एक्स प्लस 10. एक्सची व्हॅल्यू 10 प्लस 10 20 होतात. दुसऱ्या चाचणीचा स्कोर किती होतो 20. तर ह्या दोन्ही स्कोर आपण इथे काढून घेतलेले आहेत. आता आपण घेऊया पुढचं एक्झाम्पल. बघा विद्यार्थी मित्रांनो, 6वा क्वेश्चन आता आपण घेत आहोत. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग earthen pots. He makes certain number of pots on daily basis. Production of cost each pot is ₹40 more than 10 times total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is ₹600, find production cost of one pot and number of pots he makes per day. कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्येएवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्यांचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येच्या 10 पट अधिक ₹40 आहे. जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य ₹600 असेल तर प्रत्येक भांड्यांचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा. असं आपल्याला म्हटलेलं आहे. बरंच मोठं तुम्हाला एक्झाम्पल वाटत असेल पण साधं सोपं घ्यायचं आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे, कासम रन स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग earthen pots. ही मेक सर्टन नंबर ऑफ पॉट्स डेली बेसिस. तो काही भांडी बनवतो रोज. आता ही जी काही भांडी आहेत ती काही भांडी आपण काय म्हणूया एक्स मानूया. मग काही भांडी आहेत किंवा सर्टन पॉट्स आहेत ते आपण एक्स मानले. आता पुढे म्हटलेलं आहे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स ऑफ टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे. एका दिवसात जेवढी भांडी बनवली जातात त्या भांड्यांच्या 10 पट अधिक 40 अशा पद्धतीचे ते आहे. 10 पट अधिक 40. मग एका दिवसामध्ये किती भांडी बनवली जातात एक्स. एक्सची 10 पट किती होईल 10x अधिक 40. म्हणजेच जी काही भांडी बनवली जातात त्याची कॉस्ट किती होईल 10x अधिक 40 म्हणजेच 10x प्लस 40. आता टोटल जी आहे ती आपल्याला किती दिलेली आहे 600. म्हणजे जी काही कॉस्ट आहे ती किती आहे ₹600. आता आपण कॉस्ट कशी काढतो, जसं एका पेनची किंमत आहे ₹10, 2 पेनची किंमत होईल ₹20. म्हणजे वस्तूंची संख्या क्वांटिटी ऑफ, इथे म्हटलेलं आहे पॉट्स तसं क्वांटिटी ऑफ ऑब्जेक्ट वस्तूंची संख्या इंटू कॉस्ट ऑफ ऑब्जेक्ट वस्तूंची किंमत. म्हणजे आता इथे 2 पेन आहेत, 2 गुणिले 10 20 होतील. तसं इथे आपल्याला वस्तूंची किंवा पॉटची संख्या किती आहे एक्स आणि किंमत किती आहे 10x अधिक 40. मग आपल्याला काय करावे लागेल एक्स गुणिले 10x अधिक 40 बरोबर किती 600 असं करावं लागेल. आलं लक्षात? बरं ठीक आहे. आपण किती तोंडी सांगितलं तरी आपल्या पटकन लक्षात येणार नाही. आपण ते सोडवायला सुरुवात करू. बघा आताच म्हटलं त्या पद्धतीने नंबर ऑफ पॉट्स मेड इन वन डे. एका दिवसात तयार केलेली भांडी ती किती आपण म्हणलेली आहे एक्स. आणि ती भांड्यांची किंमत आहे कॉस्ट आहे ती काय म्हटलेली आहे 10 टाइम ऑफ नंबर ऑफ पॉट्स. म्हणजे जी काही भांडी बनवलेली आहे त्याचे 10 पटीने ₹40 अधिक 10 पटीने 40. भांडी एक्स बनवलेली आहे त्याची 10 पट म्हणजे 10x अधिक 40 असं आपल्याला म्हटलेलं आहे. म्हणजे ही किंमत कॉस्ट झाली आणि ही भांड्यांची संख्या. आता टोटल जी किंमत आहे आता जसं म्हटलं मी तुम्हाला एका पेनची किंमत ₹10 तर 2 पेनची किंमत ₹20, 3 पेनची किंमत ₹30. आपण कसं करतो जशी संख्या असेल त्याला गुणिले किंमत करतो. म्हणजे 3 असेल तर 3 गुणिले किंमत 10 30 होईल त्या पद्धतीने. मग इथे आपण इथे अकॉर्डिंग टू कंडिशन म्हणूया. बघा इथे म्हटलेलं अकॉर्डिंग टू कंडिशन म्हणजे दिलेल्या अटेनुसार. म्हणजेच इथे एकूण किंमत आहे ती ₹600. म्हणजे इथे भांड्यांची संख्या आणि किंमत भांड्यांची संख्या गुणिले किंमत केली की एकूण किंमत आपल्याला मिळून जाईल.
आता इथे गुणाकार आहे तो आपण इथे करून घेऊया. एक्स इंटू 10x 10x², हा एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग होईल. इथे 40x 40x, एक्स गुणिले 40 40x मध्ये बेरजेचं चिन्ह आहे 600. आता इथे बघा इथे 10 आहे, इथे 40 आहे, इथे 10 कॉमन निघू शकतो. बघा बघा 10x आणि 10 चौक 40 ह्या पद्धतीने मी 10 कॉमन काढलेले आहे. हा 10 इथे गुणाकार करतो, इकडे काय करेल भागाकार करेल. म्हणून x प्लस 4x इज इक्वल टू 600/10. 600/10, 0 0 कॅन्सल होईल, काय राहतील 60. छेदातला एक आपण कधीही लिहत नाही, म्हणून इथे आहे x² प्लस 4x इज इक्वल टू 60. हा 60 आहे, तो इकडं आल्यानंतर निगेटिव्ह आहे, इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे येऊन निगेटिव्ह होईल. म्हणून x प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. हा 60 इकडे बरोबरच्या चिन्हाच्या इकडे गेला, इकडे काही शिल्लक राहत नाही, म्हणून इथे 0. आता इथे आपल्याला सम म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी 4 आली पाहिजे पॉझिटिव्ह, आणि गुणाकार 60 आला पाहिजे निगेटिव्ह. कसं करणार आपण? सोपं आहे. 10 60 इथे पॉझिटिव्ह आलं पाहिजे, म्हणून मोठी संख्या पॉझिटिव्ह, मोठी संख्या म्हणजे 10 10. त्याच्यानंतर 10 60. बघा 10 वजा 6 4 पॉझिटिव्ह, 10 60 पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह ह्या पद्धतीने. आता इथे ह्याच्यामध्ये आपण इथे एक कॉमन काढणार, इथे एक कॉमन काढणार, नेहमी करतो त्या पद्धतीने. बघा आता इथे x कॉमन काढलेला आहे. आता इथे x प्लस 10 x अधिक 10 मायनस 6 कॉमन काढलेल्यानंतर x प्लस 10 इज इक्वल टू 0. बघा किती हा x वर्ग आहे, त्याच्यातला 1 इथे घेतला म्हणून 1 इथे राहील, बेरजेचं चिन्ह 10 इथे आहे, x इथे आहे, मायनसचं चिन्ह 6 कॉमन काढला म्हणून हा x इथे राहील, 6 इथे आहे. आता इथे मी इथे पॉझिटिव्ह लिहिला, का लिहिला तर निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आपल्याला इथे निगेटिव्ह पाहिजे म्हणून निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर इथे मी निगेटिव्ह लिहिला असता तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इथे पॉझिटिव्ह झालं असतं, म्हणून इथे पॉझिटिव्ह लिहिला. 10 60. आता इथे बघा हा बॉक्स कॉमन आहे आणि हा बॉक्स समान आहे, सारखा आहे, आणि हा x मायनस 6 x प्लस 10 इज इक्वल टू 0. आता नेहमीप्रमाणे आपण काय करणार, x मायनस 6 इज इक्वल टू 0, x प्लस 10 इज इक्वल टू 0. आता इथे बघा हा निगेटिव्ह आहे, इकडे काय होईल पॉझिटिव्ह, x इज इक्वल टू 6, आणि हा इथे पॉझिटिव्ह आहे, इथे काय होईल निगेटिव्ह x मायनस 10. आता भांडी जी असतात ती निगेटिव्हमध्ये मोजतो का आपण? नाही, ते पॉझिटिव्हच असतात, म्हणून भांडी किंवा पॉट्स नंबर ऑफ पॉट्स किती होतील 6. मग ते आपण इथे लिहूया. बघा इथे मी लिहिलेले नंबर ऑफ पॉट्स मेड इन 1 डे किती आहेत, आपण मानलेला होता एक्सची व्हॅल्यू किती आहे 6, म्हणून किती आहेत 6, एका दिवसात 6 भांडी तयार होतात. तसंच कॉस्ट ऑफ अ पॉट, एका भांड्याची किंमत काय आहे 10x प्लस 40, हे आपण मांडलेलं होतं. एक्सची किंमत आहे 6, 10 गुणिले 6 10 60, 10 6 जा 60 प्लस 40 इज इक्वल टू 100, 60 प्लस 40 इज इक्वल टू 100, 60 अधिक 40 बरोबर 100. तर अशा पद्धतीने एका भांड्याची किंमत आपण 100 रुपये काढलेली आहे. आणि भांड्यांची संख्या किती काढलेली आहे 6. तर अशा पद्धतीने हे जे होतं ते आपण इथे सोडवलेले आहे. आता इथे सुद्धा आपण 3 एक्झाम्पल सोडवलेले आहेत. आता आपण इथे थांबूया, बाकीची राहिलेली एक्झाम्पल आपण पुढच्या भागात सोडूया, तोपर्यंत थांबूया. मागच्या भागात आपण 3 एक्झाम्पल सोडवलेले आहेत, आता ह्या भागात 3 एक्झाम्पल सोडवलेले आहेत. व्यवस्थित अभ्यास करायचा नाही, एक्झाम्पल समजली तर रिपीट करून बघायचे आहे. तर आता थांबू, तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.